व्यक्त व्हायचं आहे. सुरू करण्याची घोषणा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. मुसाफिर यात्रेचा विजय असो. मुसाफिर यात्रेचा विजय असो. समतेचे विचार करणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच इथे उपस्थित आपल्या सर्वांना त्यांनी खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं असे माननीय निगम साहेब, लक्ष्मण गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मुसाफिर मार्केटचे आयोजक आरू नका, मुंबईवरून इथे आलेले अंबरसिंग सर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, इथे उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मोदी, जय मल्हार, जय किसान, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आज जर आपण भारतामध्ये भटक्या विमुक्तांची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की आपल्यावरती खूप मोठा अन्याय झाला आहे. या भारत देशाला भारत देश म्हणून उभा राहण्यासाठी, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी लढा लढलाय आणि ज्या लोकांनी स्वतःचा घाम गाळलाय, स्वतःचं रक्त सांडले, आज ते लोक गावाबाहेर गेले आणि जे आर्मी चड्डीवाले, RSS वाले ब्रिटिशांचं काम करत होते, जे सावरकर ब्रिटिशांसमोर जाऊन सॉरी म्हणत होते, तेही लोक आज सत्तेमध्ये आणि ज्या भटक्या विमुक्तांनी, ज्या पारद्यांनी, ज्या कैकाड्यांनी, ज्या घिसाड्यांनी, ज्या कोल्ह्यांनी, ज्या भिल्लांनी, ज्या पिंडाऱ्यांनी इकडच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारला आणि त्यांच्या विरुद्ध लढा दिला, आज ते मोठ्या अन्यायी परिस्थितीमध्ये जगतात. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि आपले प्रश्न अनेक आहेत. असं नाही की आपल्याला एकच प्रश्न तो सोडला की आपले सगळे प्रॉब्लेम सोडले. आपले प्रश्न अनेक आहेत. सर्वात महत्वाचा आपला हा प्रश्न आहे जमिनीचा. आपल्याला सरकारने घरकुल करून दिली, घरकुलची योजना जरी झाली तरी सातबारा नाही, जमिनीचा उतारा नाही, म्हणून ती घरकुलची योजना दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त समाजाची बरीच लोक फिरत जातात, भटकत जातात, एका ठिकाणी स्थायिक नसतात म्हणून गावाचा दर्जा नाही, त्याच्यामुळे अर्धे कागदपत्र नाही, कागदपत्र नाही म्हणून मतदार यादीतलं कधी नाव नाही होतं, कधी रेशनच्या यादीतलं नाव नाही होतं, कधी इलेक्ट्रिसिटी लाईट बिल येते तरी कागद आपल्याला मिळतच नाही, कधी आपल्याला जन्माचा दाखला देण्यात आला तर त्याच्यासाठी कागदपत्र शोधायला तयार होतो. आपल्याकडे कोण नव्हतं झालं, मयत झाली तर त्या मयत झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणायला प्रश्न लागतो. त्याच्यावर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शिक्षणाचा मोठा प्रश्न. एक गाव नाही, गावावर जमीन नाही म्हणून परत पिण्याचा पाण्याचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न. आपल्यापैकी एक माणूस शिकून जाऊन पुढे आला, त्याने चांगलं शिक्षण घेतलं तर पुढे जाऊन त्याला नोकरी मिळेल की नाही, नोकरीसाठी कागदपत्र आले की नाही, समोरचा जातीवादी आपल्या पोराला नोकरीवरती ठेवून गेली नाही, याचा मोठा प्रश्न उभा आहे. बरं, दुसऱ्या बाजूला आपल्याच गावांनी, आपल्याच लोकांनी आज ठिकाणी एकत्र येऊन काही उद्योग चालू केला तर तो उद्योग इकडचे गाव म्हणले आणि इकडचे जातीवादी लोक, इकडचे प्रस्थापित नेते आपला धंदा टिकून देतील, आपला उद्योग टिकून देतील, आपली फॅक्टरी उभी राहू देतील का, आपला धंदा चालू देतील का, याच्यावरची एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. 5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर ऊस उगवण्याचं ठरवलं तर त्या ऊसाला भाव किती मिळेल हे इकडच्या कारखानदार आणि त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे नातेवाईक आणि सगळे इकडचे राजकारणी ठरवतात.
तर मित्रांनो आपण एक समजून घ्या, आपले प्रश्न अनेक आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाचा वेगळा आहे. कुठे चोरी झाली, कुठे हाणामारी झाली, तर पोलीस पोहोचतात कुठे? सगळ्यात पहिले आपल्या घरी. चोरी झाली असेल जयपूरमध्ये, चोरी झाली असेल मुंबईमध्ये, तरी श्रीमंतांच्या पोलिसांच्या पाठाचं घरी चौकशी करायला सगळ्यात पहिले पोहोचतात. आणि ही परिस्थिती आपल्यावरती आहे. आपल्यावरती प्रश्न अनेक आहेत. शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, जीवन जगण्याचा उपमानाचा प्रश्न. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इकडच्या व्यवस्थेने आपल्याला जे गावाबाहेर टाकले, व्यवस्थेच्या बाहेर टाकले, त्याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि जर आपल्याला ह्या प्रश्नांवरती मात करायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायला लागणार आहे आणि ती जिद्दीने करायला लागणार आहे. ती म्हणजे ह्या महाराष्ट्राची सत्ता आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायला लागणार आहे. ते करून आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. कारण मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, इकडच्या राजकारण्यांनी, इकडच्या कारखानदारांनी, इकडच्या प्रस्थापितांनी, इकडच्या तमाम उच्च जातीच्या राजकारण्यांनी ज्यांचं साठवलं चांगले असत त्यासाठी त्यांनी आपल्यामध्ये हे जिंकून ठेवले की हे फक्त सत्ता नाही, पैसेवाले कारखानदारांची पोरं, जमीनदारांची पोरं हेच राजकारणामध्ये येऊ शकतात. आपल्यासाठी राजकारणामध्ये काही स्थान नाही. पण मित्रांनो हेच म्हणणं मोडून काढून भटक्या विमुक्ताच्या लोकांना सत्तेमध्ये पोहोचवायला मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी आली आहे. आणि म्हणून आपल्याला एवढीच कळण्याची विनंती करतो की एक गोष्ट समजून घ्या की आपले सगळे प्रश्न कुठे सुटणार आहेत, तर ते राजकारणाने सुटणार. आपले सगळे प्रश्न कुठे सुटणार आहेत, तर ते हातामध्ये सत्ते, आपली लोक सत्तेमध्ये बसून सुटणार. कारण एक गोष्ट सत्य आहे, तुमच्याकडे कागदपत्र आहेत की नाही, तुम्हाला जन्माचा दाखला मिळतो की नाही, मयत झाल्यानंतर नोकरीचा दाखला मिळतो की नाही, तुमच्या गावामध्ये, तुमच्या भांड्यामध्ये, तुमच्या पाड्यामध्ये शाळा आहे की नाही, तिथपर्यंत रस्ता आहे की नाही, ती रस्ता असेल तर त्या रस्त्याची परिस्थिती काय, तिथपर्यंत लाईन टाकून कोणी वीज आणली आहे की नाही, तिथपर्यंत पाईप टाकून कोणी पाणी आणलंय की नाही, जर तिथे शाळा असेल तर त्या शाळेमध्ये शिक्षण घेतो की नाही, हे सगळं कुठे ठरतं? त्या सगळ्या गोष्टी कुठे ठरतात? तुमच्या सभागृहामध्ये ठरतात, जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ठरतात, महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठरतात आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये ठरतात. आणि मग त्या तीन सभागृहामध्ये पोहोचायचं कसं? त्या तीन सभागृहामध्ये पोहोचायचं कसं? सत्तेत जाऊन. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही आपल्या सर्वांना एवढं सांगायला आलं की आतापर्यंत आपल्याला हे सांगत आलं होते की सत्ताधारी, श्रीमंत, कारखानदारांची पोरं, सत्ताधाऱ्यांची पोरं हेच राजकारणामध्ये जाऊ शकतात. पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने हे म्हणणं मोडून काढले आणि गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, आदिवासींच्या, मुसलमानांच्या, दलितांच्या, भटक्या विमुक्तांच्या पोरांना सत्तेमध्ये पाठवायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केले. आणि जर कोणी बरं म्हटलं असेल की आमदार डॉक्टर पाटलाची पोरं होतात, खासदार फक्त एखाद्या कारखानदाराचं पोरं होतं, तर त्याला छाती मोठे काम करू नका की आमच्याच वंचित बहुजन